आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। अंबादास दानवे यांच्या अजिंक्य तारा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होईल। बैठकीला काँग्रेस नेते अनुपस्थित राहणार आहेत। आजच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदावरती चर्चा होईल अशी देखील माहिती आहे। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आजच्या बैठकीचा अजेंडा काय? प्रज्ञा, नक्कीच जर प्रामुख्याने पाहिलं तर आत्तापर्यंत ही वेळ जी होती बैठकीची ती 11:30 होती। मात्र काही नेते हे येण्यास त्यांना विलंब लागत असल्यामुळे ही बैठकीचा वेळ थोडी पुढे ढकललेली आहे। मात्र या बैठकीला जर आपण पाहिलं तर शिवसेनेकडनं स्वतः आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि भास्करराव जाधव त्याचबरोबर सुनील प्रभू हे उपस्थित राहिलेले आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडनं फक्त जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती आहे। काँग्रेसकडनं मात्र अद्याप कोणी आलेलं नाही आहे। काँग्रेसकडनं भाई जगताप हे येणार असल्याची माहिती मिळते। मात्र अमिल पटेल आणि सतेज पाटील यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे ते येणार नसल्याचं कळतं आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अशामध्येच भास्करराव जाधव यांचं नाव जोरदार चर्चेत आहे, ते म्हणजे विरोधी पक्ष नेतेपदासाठी। मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेतल्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये भास्करराव जाधव यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर कुठेतरी आता विरोधी पक्ष नेते हा खमका असायला हवा, विरोधकांना जाब विचारायला हवा असणारा हवा। त्या अनुषंगाने या ठिकाणी भास्करराव जाधव यांचं नाव ची जोरदार चर्चा आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे सत्ताधारी आहेत त्यांची कोंडी करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावरनं या बैठकीत विचारविनिमय होणार आहे। प्रामुख्याने सांगायचं झालं तर माणिकराव कोकाटे यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला अनेक मुद्दे आहेत ज्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यात सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल। सूरज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।